खूप दिवसानंतर आज एका मैदानाची आपण मुलाखत करतोय. कारण मैदानी त्याचा उल्लेख करण्यासारखा आहे. माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यामध्ये खूप मोठं मैदान होतंय आणि त्याच मैदानासंदर्भात चर्चा करण्यासाठी आपले समवेत जे आत्ता सर्व मैदानांमध्ये ज्यांची चर्चा असते दिसतात असे आमचे प्रफुल्ल दादा आणि समवेत सर्व ओसरी ग्रामस्थ आणि या मैदानाचे आयोजक सुद्धा आहेत. तर दादा नमस्कार. नमस्कार. दादा काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल, जे उद्या मैदान घडणार आहे तर त्या मैदानाची रूपरेषा कशी असणार आहे आणि कर्जत तालुक्यामध्ये खूप सारी मैदानं असताना सुद्धा एक नव्याने मैदान घडवण्याचा निर्णय तुम्ही घेतला आहे, तर काय सांगाल त्याबद्दल? कसं आहे, हा मैदान ॲक्च्युली आपले तालुक्यातील कर्जत तालुक्यातील प्रसिद्ध गाडा मालक दगडूशेठ बैलाचे मालक नितीन बडेकर देवलवाडी कर्जत यांच्या वाढदिवसानिमित्त 7 तारखेला मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं. पण काहीतरी प्रॉब्लेम असल्या कारणानं हा मैदान आम्ही पुढे ढकलला होता. पण ॲक्च्युली तारीख पण नव्हती. ही तारीख ॲक्च्युली 11 तारखेला क्वेश्चन येथे मैदान होणार होता. परंतु क्वेश्चन मैदान अचानक कॅन्सल झाल्या कारणानं, परमिशन नसल्या कारणानं तो कॅन्सल झाला. वरिष्ठ कमिटीच्या नितीन बडेकर देवलवाडी कर्जत यांच्या वाढदिवसानिमित्तानं हा भव्य दिव्य मैदान आम्ही पोसरी येथे घेतलेला आहे. जसं तुम्ही सांगितलं तर वाढदिवसानिमित्त मैदान आहे आणि कशा स्वरूपात रूपरेषा असणार आहे? कारण बऱ्याचशा आम्ही जो बॅनर बघितला तर खूप मोठ्या स्वरूपात बक्षिसांचं सुद्धा वाटप दिसते. तर कशा स्वरूपात बक्षिसांची सुद्धा रूपरेषा असणार आहे? कसं आहे, मैदान हा पूर्णतः सरदार शेठ कांबरी यांच्या नियोजनाखाली हा मैदान आहे. नितीन शेठ बडेकर यांचा वाढदिवसाने मोठ्या प्रमाणात बक्षिसांचं आयोजन केलंय. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो का या मैदानामध्ये 5 आकर्षक गदा आहेत. प्रत्येक विजयी गाडा मालकाला आपलं आकर्षक ट्रॉफी आहे आणि तसेच संघटनेचे जे रजिस्टर ड्रायव्हर आहेत त्या ड्रायव्हरांसाठी आमचे मित्र अजित शेठ जाधव आणि आशिषभाई बडेकर यांच्या वतीने 3 चांगल्या कंपनीचे कूलर आहेत आणि तसेच 5 LED TV आहेत. 43 इंचच्या 5 LED TV आहेत. तर बक्षिसांचं स्वरूप असं आहे का सर्वात ज्या मोठ्या 3 गाड्या होतील त्या 3 गाडा मालकांना आकर्षक गदा देऊन सन्मानित केले जाईल. तसेच 3,000 ते 11,000 दरम्यान ज्या गाड्या होतील त्या गाड्यांना विजय गाडा मालकांसाठी लकी ड्रॉ मार्फत एक गदा दिली जाईल. 11,000 ते अर्धा गोंड्या दरम्यान ज्या गाड्या होतील त्यांना सुद्धा लकी ड्रॉ मार्फत आकर्षक गदा दिली जाईल. त्यानंतर संघटनेचे जे रजिस्टर ड्रायव्हर आहेत 3 ड्रायव्हरांसाठी आपले मित्र अजित शेठ जाधव आणि आशिषभाई बडेकर यांच्याकडून 3 ड्रायव्हरांसाठी 3 लकी ड्रॉ असतील आणि 3 कूलर असतील. तसेच ज्या LED टीव्हीची जी रचना आहे त्या हिशोबात त्या बक्षिसांचा असा आहे का 2 गोंड्यावरील जी गाडी होईल त्या विजयी गाडा मालकांसाठी लकी ड्रॉ मार्फत एक LED टीव्ही असेल आणि तसेच त्याच 2 गोंड्यांवरील जी शर्यती पराभूत होतील त्या पराभूत गाडा मालकांचा विचार करून त्यांना सुद्धा एक LED टीव्ही लकी ड्रॉ मार्फत. तसेच 1 गोंड्यावरील ज्या विजयी गाड्या होतील त्यांच्यासाठी एक LED टीव्ही आहे. तसेच अर्धा गोंडा ते 1 गोंड्या दरम्यान ज्या गाड्या होतील त्यांच्यासाठी लकी ड्रॉ मार्फत एक टीव्ही आहे आणि एक आयोजकांनी एक चांगली हे केलंय का ज्या 12च्या आतमध्ये ज्या गाड्या होतील ते विजयी गाडा मालक पण आणि पराभूत गाडा मालक पण म्हणजे लवकर येऊन आपल्याला सहकार्य करतील त्यांच्यासाठी एक LED टीव्ही आणि असं भरपूर साऱ्या बक्षिसांचा वर्षाव केला. या सुवर्ण संधीचा सगळे गाडा मालक लाभ उठवतील अशी अपेक्षा बाळगतो आणि सर्वांनी लवकरात लवकर येऊन आयोजकांना सहकार्य करा अशी एक देखील विनंती करतो. दादा बरोबर आहे तुम्ही बोलले. खूप साऱ्या गाड्या मालकांना सुवर्ण संधी आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विजयी गाड्या मालकांबरोबर पराभूत गाड्या मालकांचा सुद्धा विचार केलाय आणि सर्वांना विजयी गाड्या मालकांना सन्मान चिन्ह देखील असणार आहेत. तसेच दादा काही गाड्यांचे काही लिमिट असणार आहे का? कारण खूप साऱ्या कर्जत तालुक्यामध्ये मैदानं खूप मोठ्या प्रमाणात होतात आणि तुमच्या नेतृत्वाखाली जर मैदान असेल, सरदार शेठ कांबरे आणि प्रफुल्लदादा ठाणगे यांच्या नेतृत्वाखालचं जर मैदान असेल तर खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि फाटी देखील एक सुंदर प्रकारे बनवले. तर ह्याच्यामध्ये काय लिमिट वगैरे ठेवणार आहेत की गाड्यांचं लिमिट बघा, कसं आहे लवकर जर मैदान चालू झाला कारण आमचं प्रत्येक वेळेस गाड्या किती पळून होतात त्याच्यावरती नोंदणी घेत असतो आम्ही. गाडा मालकांनी देखील सहकार्य करा. जर आम्ही नोंदणी बंद केली तर आपण सहकार्य करा. पुढच्या मैदानाला लवकर येऊन मैदानात हजेरी लावा आणि लवकरात लवकर शर्यती करा. पण ज्यावेळेस आम्ही गाड्यांची नोंदणी बंद करतो त्यावेळेस तुम्ही आपण रिक्वेस्ट करताय का नोंदणी घ्या, आम्ही भरपूर लांबून आलोय, तर असं कुठल्याही प्रकारचं करू नका. कारण मैदान घडवणं हे इम्पॉर्टंट असतं. मैदानात कुठल्याही प्रकारचा बारगळला नाही पाहिजे असं आमचं नेहमीच प्रयत्न असतो. कुठल्याही मैदानात आम्ही असू द्या त्या मैदान सक्सेस होण्यासाठी आम्ही जीवाची बाजी लावत असतो. त्याच्यामुळे गाडा मालकांना देखील विनंती असेल की तुम्ही जेवढ्या लवकरात लवकर येऊन शर्यती चालू कराल तेवढ्यात जास्तीत जास्त शर्यती करण्याचा आमचा प्रयत्न मानस असेल आणि आपण आता तरी 150 गाड्यांची नोंद घेण्याचा आमचा मानस आहे. बरोबर आहे दादा आणि 150 गाड्यांची नोंद होईल आणि सर्वांचा नेहमीच कर्जत तालुक्यातील प्रत्येक मैदानाला चांगल्या प्रकारे गाडा मालकांचं सहकार्य असतं आणि तालुक्यातील इतकं मोठं मैदान पहिल्यांदाच घडते आणि
त्याला खूप मोठ्या प्रमाणात गाडा मालकांचा प्रतिसाद असेल. दादा फाटीचं नियोजन कसं आहे? कारण फाटी जर बघायला गेलो तर एकदम सरळ रेषेत दोन्ही पल्ले आहेत. डावी असो, उजवी असो आणि एकदम सुंदर प्रकारे फाटी आहे. तर तिचं कसं काय नियोजन आहे? कसं आहे माहिती आहे का, आता तुमच्या माहितीत सांगतो का आपण जो एक सुरुवातीला प्रश्न विचारला का तुम्ही पोसरी फाटी का निवडली? तर एक आमचा पण मानस आहे का आमदार साहेबांचं प्रत्येक क्षेत्रात नाव आहे. बैलगाडी क्षेत्रात पण नाव आम्हाला असंच पुढे करायचंय म्हणून आम्ही पोसरी पाटी निवडली आणि दुसरी गोष्ट अशी का नितीन शेठ बडेकर देखील एक शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, नेता आहे, ॲडव्होकेट आहेत. त्यांचा वाढदिवस होता आणि त्यांची संकल्पना होती का माझ्या वाढदिवसानिमित्त आपण मैदान करायचं आणि मनोहरदादा यांनी ही पाटी सुचवली आम्हाला, सरदारला सुचवली आणि सरदारनी मैदानाचं काम चालू केलं आणि नितीन शेठचा बडेकर योगायोगाने 7 तारखेला आला. पहिलाच मैदान पोसरी गावचा आणि पहिल्याच मैदानात भरघोस बक्षिसं नितीन शेठ बडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी झाली. आणि फाटी देखील बघायला गेलं तर आपण स्टेट फाटी आहे, कुठे चढ-उतार नाहीये. 1050 मला वाटतं काहीतरी पल्ला आहे. 1050 फुटाचा पल्ला आहे. फाटी देखील सुंदर आहे. 3 कॅमेऱ्याच्या सहाय्याने या फाटीचं कव्हरेज केलं जाईल. केटीसी लाईव्ह आहे आणि सुंदर मैदान होईल अशी आशा बाळगतो. नक्कीच दादा. जशी तुम्ही आशा बाळगताय, गाडा मालक देखील ते आपल्या आशेला पूर्णपणे प्रतिसाद देतील. कारण ह्याच्या आधी जे मैदानं झाले, ज्या वेळी तुम्ही गाडा मालकांना आव्हान केलं, त्यावेळी 100% गाडा मालकांनी आपल्या अपेक्षेपेक्षाही जास्त प्रतिसाद आपल्या मैदानांना दिला आणि यावेळेस देखील आपल्या मैदानाला प्रतिसाद असेल. चांगल्या प्रकारे बैलं आपल्या मैदानात लहान गाडा मालक असो किंवा मोठे गाडा मालक असो, सर्वांनी लवकरात लवकर येऊन आपल्या मैदानाला सहकार्य करावं, हीच आम्ही आशा बाळगतो. दादा आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा राहिला होता, की कर्जत तालुक्यामध्ये आता सर्वाधिक मैदानं होताना दिसतात आणि प्रत्येक वेळी जर बघायला गेलो तर एक परमिशनचं असो किंवा कायद्याच्या चौकटीत राहून एक योग्य प्रकारे शासनाच्या परमिशनचं मैदान घेण्याचा मानस असतो आणि सर्वात मैदानांमध्ये कर्जत अग्रेसर आहे. तर त्याच्यामध्ये काय कारणं सांगाल? बघा याचं पूर्णपणे श्रेय मी आमदार महेंद्र शेठ तुर्वे यांना देईल, मनोहरदादा यांना देईल. कारण बऱ्याचशा आपण बघाल रायगड, ठाणे, पालघर किंवा पूर्ण मुंबईमध्ये बऱ्याचशा ठिकाणी जिल्हाच्या ठिकाणी परमिशन असते, कलेक्टर परमिशन असते. पण आमदार साहेबांनी कर्जत तालुक्यातील बैलगाडा मालकांची एक शोकांतिका लक्षात घेता परमिशन ही प्रांतला आणली आणि प्रांतला परमिशन आल्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण राहत नाही आणि त्याच्यामुळं या कर्जत तालुक्यात जी मैदानं घडतात, त्याचं पूर्णपणे श्रेय मी आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना आणि मनोहरदादा थोरवे यांना देईल. कारण त्यांच्यामुळेच प्रांतला परमिशन आली आणि परमिशन देखील लवकरात लवकर निघते आणि म्हणून मैदानं चांगल्या प्रकारे घडतात. ठीक आहे दादा. जसं तुम्ही म्हणाले, की आमदार साहेबांचा एक जो आपल्या सर्व गाडा मालकांसाठी जो प्रयत्न असतो, त्याच्यामुळे लवकर जास्तीत जास्त मैदानं आणि शासनाच्या परमिशनची रीतसर मैदानं आपल्या कर्जत तालुक्यामध्ये होताना दिसतात. तर ह्याच्यापुढेही पोसरीचं मैदान आता 9 तारखेचं उद्या होणार आहे. याच्यापुढेही पोसरीचं मैदान आपल्याला बघायला मिळेल, की फक्त वाढदिवसानिमित्तच मैदान घेतलं नाही, जातं? नाही. पुढच्या मैदानाची आमची चर्चा चालू आहे. 26 जानेवारीचं मैदान आम्ही पुकारलेलं आहे आणि 26 जानेवारीचं मैदान देखील प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी होईल आणि त्या मैदानाला देखील भरघोस बक्षिसं असतील. पण आम्ही नितीन शेठ बडेकर यांचा वाढदिवस 7 तारखेला झाला. पण आम्ही 26 तारखेलाच पूर्ण बक्षिसांची वर्षाव करणार होतो. पण आम्हाला तारीख खाली मिळाल्यामुळे आम्ही हा मैदान 11 तारखेला घेऊन मैदान पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे दादा. म्हणजे गाडा मालकांना एक लवकरच नवीन सूचना देखील दादांनी दिली, की 26 जानेवारीला सर्व गाडा मालकांची इच्छा असते, की 26 जानेवारीला आपण चांगल्याच प्रकारे शर्यत करावी आणि त्याची सुवर्णसंधी आपल्या गाडा मालकाला तालुक्यात जवळच्या जवळ मैदान उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न दादांचा नक्की असणार आहे. दादा आता जे मैदान होणार आहे, तर तुम्ही म्हटले, की 12च्या आतमध्ये शर्यती होणार, त्यांना बक्षिसं ठेवलेत. तर बक्षिसं कशा स्वरूपात असणार आहेत आणि कसं कटिंग वगैरे असणार आहे? नाही, नाही. कटिंगचा विषय असा आहे का 12च्या आतमध्ये आमच्या ज्या वेळेस आमच्या नियोजनात मैदानं असतात त्यावेळेस आम्ही 0% कटिंगच असते आणि योगायोगाने पण नितीन शेठचा वाढदिवस आहे. त्याच्यामुळं 12च्या आतमध्ये ज्या गाड्या होतील त्यांना 0% कटिंग असेल आणि 1 वाजेच्या आतमध्ये ज्या गाड्या होतील त्यांना 10% कटिंग असेल. पण त्यासाठी गाडा मालकांनी या सुवर्ण संधीचा देखील लाभ उठवावा अशी आशा व्यक्त करतो. दादा आता तुम्ही म्हटले, की 12च्या आतमध्ये गाड्या पळतील. तर मग मैदान नक्की किती वाजता सुरू होणार? मैदानाचं उद्घाटनच 10 वाजता चालू होणार आहे. मैदानाचं उद्घाटन 10ला झाल्यानंतर नावनोंदणी देखील लगेच चालू होईल. त्यामुळं गाडा मालक जेवढे लवकर येतील. बघा एक इतिहास आहे आपल्या तालुक्यात एक इतिहास होऊन गेलाय का सुदामदादा पवार यांचं मैदान 8 वाजता चालू झालं होतं. बरोबर आहे. कुठेतरी लवकर मैदान चालू झाल्याने शर्यती देखील आणि कोणताही गाडा मालक आमच्या मैदानातून परत जाणार नाही. अशी आम्ही हे करणार तयारी करणार पूर्णपणे का गाडा मालक नाराज झाला नाही पाहिजे. प्रत्येकाची गाडी या मैदानात आलेला प्रत्येक गाडा मालक या फाटीवरती पळून झाला पाहिजे. अशी एक आमची इच्छा आहे आणि त्यासाठी मी गाडा मालकांना देखील आवाहन करतो का बघा तुम्ही कुठेतरी नाराज होऊन जाऊ नका. या बक्षिसांचा सुवर्णसंधीचा लाभ उठवा आणि म्हणून तुम्ही लवकरात लवकर येऊन सहकार्य करा. महत्त्वाचा प्रश्न असा, की
आपले धंदेवाले जे असतात, तर धंदेवाल्यांसाठी आता इथे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे बरेचसे धंदेवाले आपल्या या मैदानामध्ये दिसतील. तर धंदेवाल्यांसाठी कशी सोय केली तुम्ही? बघा, धंदेवाल्यांना आम्ही तास मारून दिले, त्या तासाच्या मागेच करा. कारण बघा, भरपूर सारे नामवंत बैल येणार आहेत. मोठ्या गाड्या मालकांना समोर कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट होता कामा नये. कारण मागच्याच मैदानात बघितलं असलं पण मला वाटतं खिरकालीच्या मैदानाला एक चांगला बैल त्या कढईमध्ये, त्याला गरम तेलाच्या कढईमध्ये भाजला गेला. आणि त्यामुळे त्या बैलाची देखील आपण एम एम वाले यांच्या यूट्यूबवरती मुलाखत जरी पाहिली असेल का, तो बैल जवळपास काहीतरी मला वाटतं 72 तास बसला नव्हता. धंदेवाल्यांना विनंती असेल की आपल्यामुळे कुठल्याही बैलाचं नुकसान होणार नाही, कुठल्याही गाडा मालकाचं नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या. कारण आम्ही जी तास मारला त्या तासाच्या मागेच हे करा. कारण धाग्याच्या समोर एकही धंदेवाला आणि पिकअपवाले टेम्पोवाले असतील त्यांना देखील विनंती असेल की धाग्याच्या समोर आपले पिकअप पार्किंग करू नका. जी पार्किंगला आम्ही व्यवस्था केली असेल त्या पार्किंगला नेऊनच आपण टेम्पो पिकअप लावा. धंदेवाल्यांना देखील विनंती असेल की धाग्याच्या मागेच जी आम्ही बाउंड्री आखून दिली त्या बाउंड्रीच्या मागेच धंदे लावा. प्रत्येकाचा धंदा होत राहील. कारण आपल्यामुळे कुठल्याही गाडा मालकाचा बैलाचं नुकसान होणार नाही याची दक्षता धंदेवाल्यांनी घ्यायची. धंदेवाल्यांना दुसरी एक सूचना असेल की आपला जो कचरा आहे तर बघा, आजूबाजूला मोठ्या प्रमाणात भातशेती आहे. आपल्या कचऱ्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास होईल. असं कुठल्याही प्रकारचं वर्तन करू नका. आपला कचरा आपल्यासोबत घेऊन जा आणि कचरा कुंडीमध्ये टाका, ही एक धंदेवाल्यांना मी विनंती करेन. बरोबर दादा. आणि दादा मैदानामध्ये टोल नाके असणार आहेत आपले? मैदानामध्ये 2 टोल नाके असणार आहेत. ज्यावेळेस खाली गर्दी होईल, खाली देखील भरपूर जागा आहे, खाली देखील टोल नाका असेल. तर ज्यावेळेस मैदानात गर्दी होईल त्यावेळेस टोल नाक्यावरती गाड्या थांबवल्या जातील. गाडा मालकांना ज्यावेळेस आम्ही सूचना करू का बाबा टोल नाक्यावर थांबा किंवा गाड्या झुंपू नका, त्यावेळेस फक्त आमच्या सूचनांचं पालन करा. कारण आम्हाला मैदान घडवायचे, मैदान देखील मोठं होईल अशी आशा आहे. त्याच्यामुळे आम्ही ज्या ज्या सूचना आयोजक करतील त्या सूचनांचं पालन करा आणि सहकार्य करा. आणि तुम्ही सहकार्य कराल हीच मोठ्या प्रमाणात गिफ्ट असेल नितीन शिंपडेकर यांच्या वाढदिवसासाठी. सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की फाटी आपली नव्याने तालुक्यामध्ये नवीन फाटी तयार झाली आणि खूप मोठ्या प्रमाणाचं आयोजन आहे. पण जे काही गाडा मालक येणार आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची दिशाभूल न होता योग्य प्रकारे जे रस्ते आहेत त्यांचं मार्ग कसे आहेत ते सांगा. बघा, पनवेल भागातून ज्या गाड्या येतील त्या कर्जत कशिले रोड या रोडने येऊन कर्जतपासून मला वाटते 3 ते 4 किलोमीटर पोचली गाव असेल. तसे आम्ही सूचना देऊच, म्हणजे जसे गुलाल वगैरे टाकून रस्त्यांच्यावरती गुलाल टाकून आम्ही मार्ग दाखवूच. मग कर्जत भागातून येणारे मार्ग श्रीराम पुलावरून सरळ पोचली मार्ग, पोचली फाटक पोचली रस्ता, त्या रस्त्यातून आतमध्ये यायचे. आणि जे बदलापूर वांगणी मार्ग येतील ते जे बार्डी वाव्याला जायला रस्ता होता कोशाने गेटातून, त्या गेटातून सरळ ब्रिजवरून सरळ बेंचच्या मार्गे पोस्तीच्या ग्राउंडमध्ये येऊ शकता. तसे लाईव्ह लोकेशनची लिंक देखील आपल्याला पाठवण्यात येईल. त्या हिशोबात तुम्ही प्रवास करा आणि लवकरात लवकर या. एवढंच फक्त आपल्याला सांगणं असेल. नक्कीच दादा. लाईव्ह लोकेशन देखील ग्रुपच्या माध्यमातून सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्न असेल. आणि जसे दादांनी सांगितलं की पनवेल मार्गे जे सर्व येणार आहेत त्यांनी श्रीरामपुला मार्गे पोसरी फाटकावर येऊन तिथून आतमध्ये यायचं आहे. आणि नक्कीच त्या प्रत्येक ठिकाणी जे जे आतमध्ये येण्याचे फाटक आहेत तिथे कुठल्या तरी प्रकारचे एक खून करून गाडा मालकांना योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न असेल. आणि जे काही नेरळ वगैरे बदलापूर वगैरे मार्गाने येणार आहेत, बार्डी मैदान सर्वांना परिचित होतं. बार्डी मार्गावरला जे येत होते त्याच्यावरून फक्त थोडे वावेचे जो पूल आहे त्याच्यावरून पुढे येऊन बेंडशे मार्गे पोसरीमध्ये यायचे. त्या देखील रस्त्यावर आपण कुठल्याही प्रकारचे खून करून गाडा मालकांना योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. दादा, आता तुमच्याकडे नेतो की सर्व प्रफुल्ल दादा असेल, सरदार दादा असेल, यांचा एक प्रत्येक मैदानामध्ये सहभाग असतो. परंतु आता नव्याने पोसरीमध्ये मैदान त्यांनी घडवलं आणि तुमचं सर्वांचं सहकार्य आहे. तर कशा प्रकारे मैदानाला सहकार्य आहे तुमचं? आमचं पूर्णपणे सहकार्य आहे. कारण एवढ्या कमी वेळामध्ये एवढी चांगली फाटी बनवणं ही सोपी गोष्ट नाही. जो करत असतो त्यालाच माहिती असतं किती मेहनत घ्यावी लागते. कारण ते सकाळी 6 वाजल्यापासून मैदानात येतात. रात्री कालोख पडेपर्यंत मेहनत चालू असते. आम्ही येतो, मध्ये फेरी मारतो, बघतो. आणि खूप मेहनत आहे त्यांची. त्याच्यामुळे त्यांच्या कमिटीला खूप आभार मानायला पाहिजेत आम्ही, आणि आभार आहेतच. आता काय सांगाल 2 शब्द या उद्याच्या मैदान होणार आहे उद्याचं त्याच्याबद्दल? मैदान हे ॲडव्होकेट नितीन शेठ बडेकर यांच्या निमित्ताने, यांच्या वाढदिवसानिमित्ताने 7 तारीख त्यांचे वाढदिवस होता. पण काही कारणास्तव ते पुढे 11ची तारीख घेतली आहे. निमित्ताने आम्ही हा मैदान घेतलेला आहे. गाडा मालकांना विनंती करतो की व्यवस्थितरित्या मैदान पार पाडावं आणि आम्हाला सहकार्य करावं. ठीक आहे दादा. काय सांगाल मित्रांनो 2 शब्द उद्याच्या मैदानाबद्दल? उद्याचं मैदान खूप मोठं मैदान होणार आहे. नामांकित बैल सुद्धा या मैदानामध्ये येतील आणि पहिल्यांदाच कर्जतमध्ये खूप अशी गर्दी बघायला भेटेल. एकदा झाली होती
सुदामदादा पवाले यांच्या मैदानात गर्दी झाली होती, भरपूर झाली होती. तशीच गर्दी या ठिकाणी बघायला मिळेल. नक्कीच दादा, त्यावेळेस सुद्धा आपल्या प्रफुल्लदादा आणि सरदारदादा आणि त्यांच्या कमिटीचं नियोजन होतं आणि याही वेळी त्यांचंच नियोजन असल्याने आणि त्यांचे पूर्णपणे जे नियंत्रण असतं मैदानावर ते त्यांच्या हातात असणार आहे. त्याच्यामुळं नक्कीच गर्दी कितीही झाली तरी कुठल्याही प्रकारची गैरसोय गाडा मालकांची होणार नाही याची काळजी नक्कीच ते घेतील. आणि गाडा मालकांना देखील आपल्याकडून विनंती असेल की लवकरात लवकर मैदानाला येऊन मैदान कसं पूर्णत्वाला नेता येईल याच्याकडे लक्ष द्यावे आणि कमिटीला आणि जे काही कमिटीचे व्हॉलंटियर्स वगैरे असेल यांना चांगल्या प्रकारे सहकार्य करावे आणि आपण इथून चांगल्या मानाचे जे काही बक्षीस आहे ते घेऊन जाताना दिसावे. धन्यवाद.